शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंना नम्र आव्हान आहे. सुरुवात देवेंद्र फडणवीसने केलेली आहे, हे शेवटी आम्ही करणार आहे. सरकार बदलल्याशिवाय देवेंद्र तुला शांत बसून देणार नाही, हा आजचा इशारा आहे. महाराष्ट्रात आम्ही बंद करू. तुम्ही ज्या घरांना सरकारच्या माध्यमातून, कोर्टाच्या माध्यमातून सरळ मार्गाने लढत करत असताना वाम मार्गाने डाव टाकताय. मिस्टर देवेंद्र फडणवीस तुला हलवण्याशिवाय राहणार नाही, हाच आम्हाला कळकळीचा इशारा आहे. बांधवांनो, आम्ही लोकशाहीची पोरं दिवसाला मरतात, तिथं कोर्टाला दिसत नाही. हु इज कोर्ट? आय एम कोर्ट. वी आर कोर्ट. जनता ही कोर्ट आहे. म्हणून मी आपलं सांगू इच्छितो, सुरुवात मुख्यमंत्र्याने केले, शेवट आम्ही करणार आहे. माझी विनंती आहे, जोपर्यंत हे नेते सांगत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवलं जाणार नाही. महाराष्ट्रातला एक देखील जेल आम्ही खाली सोडणार नाही. पोलीस डिपार्टमेंटची जिम्मेदारी आहे, आमच्या माणसांना तुम्ही घेऊन जावा. आम्ही तयार आहे. सरकार हरतोय का आम्ही हरतोय ते आम्हाला बघायचं आहे. एवढंच विनंती करतो आणि पोलिसांना सांगतो, गाड्या आणून आम्हाला भरून घेऊन जावा. देवेंद्र फडणवीस, तुझा पिस्तारा बोरा नांदेड नागपूरला आणल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही, एवढीच अपेक्षा करतो. आणि जय मल्हार, जय भारत. यानंतर मंगेश भाऊ देशमुख आणि त्यानंतर अभ्युदय दादा मेघे आपल्याला मार्गदर्शन करतो. मी सर्वांना एक विनंती करतो, माझ्यापेक्षा सर्व ज्येष्ठ नेते या अगोदर बोलले. आपले प्रणनेते बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात जे आंदोलन उभं झालं, त्या आंदोलनाला पूर्ण महाराष्ट्रातून यश आलं. कानाकोपऱ्यातून सर्व शेतकरी इथं जमा झाला आणि या शेतकऱ्याच्या आंदोलनाला जेव्हा यश येते तेव्हा एका इकडे कायदे सांगते, कोर्ट आदेश देते का बा आता तुमच्यावर कारवाई. जेव्हा माझे वडील जेव्हा कोर्टात गेलो, कोर्टानं एका दिवसात आदेश काढला नाही, अजूनही आदेश काढला नाही. माझ्या वडिलाच्या नावानं जमीन असताना सुद्धा मला कर्ज भेटलं नाही. म्हणजे हुकुमशाही आहे. नेपाळमध्ये जसं झालं तसं या राज्यात लोकशाही बोलण्याचं आता आली आहे युगाच्या हातात. कारण की हे कधी नेपाळ होऊ शकते, कारण की या देशात कधी राज्या बहिणीनं मोर्चा काढला नाही, कधी कोणा पीएम किसान मागितला नाही, या देशात कोणाही राशन मागितलं नाही. जो पिकवते त्याला राशन देतात. त्या महिला कधी लाडकी बहीण मागत नाही, त्यांच्या खात्यात माझा बाप, माझे बच्चूभाऊ, माझे नेते किती दिवसाचे आंदोलन करतात तरी तुम्ही अजून कर्ज माफी करत नाही. आराम करो. म्हणून या देशाची आता जरी कोर्टाने आदेश काढले असेल तरी इथली लोकशाही तोडण्याची सुद्धा प्रत्येकाच्या अंगात ताकद असली पाहिजे. आहे का नाही? आता तोडू, परंतु इथून जोपर्यंत सर्व जण जेल भरण्यास तयार आहे, जे जे नेते सांगतील ते करण्यास आम्ही तयार. जय हिंद.